हिंसेमध्ये असंच होत असतं की बाहेरून असे टवाळखोर लोक असतील किंवा ज्या लोकांचा काही संबंध नसतो या संपूर्ण प्रकरणाशी असे लोक येतात. आता मी तुम्हाला पुन्हा स्थिती दाखवतो की आता बालदारपुरा परिसरामधून दगडफेक सुरू झाली आहे आणि जाळपोळ जी आहे ते पुन्हा सुरू झालेली आहे. पोलीस फोर्स, फायर ब्रिगेडना आपला जीव वाचवत बाहेर यावं लागलं आहे आणि बाहेर आपण त्या ठिकाणी पाहू शकतो एक क्रेन जळत आहे आणि त्या परिसरामध्ये अश्रुधूर मोठ्या प्रमाणामध्ये सोडला जातो आहे. काही इमारती आहे बालदारपुरातल्या, तिथून दगडफेक केली जाते. विटा असतील, सिमेंटच्या विटा असतील, त्या फेकल्या जात आहेत पोलीस दलांवरती आणि या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्यांवरती दगडफेक केली जाते. त्यामुळे बालदारपुरा परिसरातल्या या लोकांच्या घरावरती अश्रुधूर जे आहे ते फेकले जात आहेत. आता फायर ब्रिगेडच्या 2-3 गाड्या इथे आलेल्या आहेत आणि ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता या परिसरामध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या एवढ्या फोडण्यात आल्या की इथे उभं राहणे अवघड आहे. पण आता ज्या परिसरात गल्ल्या निमुळत्या गल्ल्या आहे त्या गल्ल्यामध्ये आपण पाहू शकतो की या परिसरामध्ये आता दगडफेक जे आहे ते इमारतीवरून लोक करतायत, विशेषतः बालदारपुऱ्यातून. आता तिकडे या परिसरात या ठिकाणी नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे कलेक्टर बिपिन ईटनकर हे या परिस्थितीत नियंत्रण आणण्यासाठी काय आदेश द्यायचे या संदर्भामध्ये मीटिंग घेत आहे आणि या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे आणि कुठल्याही क्षणी या ठिकाणी पुढचा काय निर्णय घ्यायचा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे जिल्हाधिकारी बिपिन ईटनकर निर्णय घेतील आणि तसा पोलिसांना कळवलं जाईल. निश्चित प्रवीण, पुन्हा एकदा दगडफेक सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. मात्र महत्त्वाचं म्हणजे अंधार झालेला आहे आणि अंधारामध्ये दगडफेक करणाऱ्यांना शोधणं अतिशय पोलिसांसाठी कठीण झालेलं आहे. इंटरनेटही सध्या बंद केलं गेलं आहे परिसरामध्ये. जामर जे आहे ते लावण्यात आलेले आहे. त्यामुळे नागपूरकरांना आव्हान आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये अफवा पसरवू नका, व्हॉट्सअपवर कुठलाही शेअर करू नका आणि परिस्थिती फक्त नागपूरच्या 3-4 किलोमीटर परिसरामध्ये अशी परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यामुळे पूर्ण नागपूर शहरामध्ये कुठल्याही पद्धतीनं तणाव नाही आहे. त्यामुळे आता बालदारपुरा परिसरामधून इमारतीवरून दगड फेकले जात आहेत. त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग पोलीस सर्व्हिलन्सच्या युनिटच्या वतीनं केलं जात आहे आणि दंगलखोर जे कोण असतील त्या कोणाला सोडलं जाणार नाही असं पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळे सर्व DCP नागपूर शहरातले आसपासचे आणि यासोबत वरिष्ठ अधिकारी हे दाखल झालेले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त सुद्धा या ठिकाणी आहे आणि रवींद्र सिंगल सुद्धा परिस्थिती नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहे आणि या दंगलखोरांना पांगवण्यासाठी पुढचा कोणता आदेश घ्यायचा या संदर्भामध्ये कलेक्टरांना अधिकार असतात. तर कलेक्टर या ठिकाणी निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार. राजनीतिक षड्यंत्र कर नागपुर की शांतता को भंग करने की कोशिश की अपने राजनीतिक कारणों के लिए, उसका मैं पहले तो निषेध करता हूं और आपके माध्यम से नागपुर की जनता को मैं विनम्र आह्वान करता हूं कि वो शांतता बरते. जिस किसी ने भी ये राजनीतिक लक्ष्य हासिल करने के लिए षड्यंत्र किया है उसे अगर हमें हराना होगा, डिफीट करना होगा तो हमें शांतता बरतनी होगी. हमारा भाईचारा हमें मेंटेन करना पड़ेगा क्योंकि सुबह उठकर हम एक दूसरे को मिलते हैं. मुझे पता है वहाँ महाल में छत्रपति शिवाजी महाराज के पुतले का जो एरिया है वो कैसा है मुझे अच्छे से मालूम है. मेरा बचपन वहाँ गया है. तो मैं हाथ जोड़ के सभी नागपुरवासियों से विनती करता हूँ जो हमारी पहचान है भाईचारे की, प्यार मोहब्बत की, उसे बरकरार रखें, मिलजुल कर रहे और शांतता बरतें.